पीसीएमसी लेजंड हा संघ, पीसीएमसी संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या 2 चेंडूवरती इथे 2 धावा येत आहेत. दिली नाही का त्यांनी अजून लिस्ट? मोठा प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर षटकार, 6 धावा. क्या बात है. आयोजक नवीन चेंडू घेऊन या. नवीन चेंडू. हा, चला बॉल आलाय, मॅच चालू करून घेऊया आपण. पहिल्या चेंडूवरती लेग बाय स्वरूपाची 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती बॅटने आलेली सिंगल आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती इथे षटकार आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू फुलटॉस. त्या दरम्यान चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. 2 धावा अगदी वेगात पूर्ण केल्यात. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. लेग बाय स्वरूपाच्या धावा आहेत. धावसंख्या होते ती 10 धावा. 10 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक सुरू आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. मकरंद आणि अभिजित ही जोडी आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. सीमारेषा पार मकरंदच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या होते ती 14 धावा. पुढचा चेंडू इथे हलक्या हाताने चेंडूला कट केला पॉइंटच्या दिशेने आणि तितक्याच वेगामध्ये इथे 1 धाव पूर्ण केले. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक उत्तुंग षटकार, एक उत्तुंग असा चौकार आणि त्याचबरोबर काहीशा लेग बाय स्वरूपाच्या देखील धावा आल्यात.
पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकांमध्ये 15 धावा इथे मैदानामध्ये पूर्ण होतात. पंधरा धावा इथे मैदानामध्ये पूर्ण झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू होईल. गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज संघाचा संगनायक सागर इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. सागर वाडकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. धावसंख्या होते ती 15 धावा. पुढचा चेंडू. चला थोडस पटपट 20 मिनिटाचा वेळ लक्षात ठेवा. मी तुम्हाला सारखी सारखी सूचना देतोय. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे. फलंदाज अगदी विचारपूर्वक इथे फलंदाजी करतोय. आपण इथे जर पाहिलं तर मकरंद आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. अभिजित देखील त्याला चांगली साथ देतोय. मकरंदच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात आणि अभिजितच्या बॅटमधून 1 धाव आली आहे. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न इथे होतोय सक्सेसफुल. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. चांगला फटका इथे सजवला जातोय. 21 धावा. हे दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. एकवीस धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू इथे शॉर्टम पूल केलाय आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे येतोय चौकार 4 धावेंसाठी. सुरेख फटकेबाजी इथे सुरू आहे. आतापर्यंत षटकार चौकार आपण इथे मकरंदच्या बॅटमधून पाहिल्यात. सुरेख अशी फटकेबाजी इथे मकरंद याची आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. म्हणजे चांगल्या चेंडूला अगदी धाव नाही मिळाली तरी चालेल, परंतु विकेटवरती थांबायचं. खराब चेंडूची वाट बघायची आणि त्यावरती प्रहार करायचा. चांगली बॅटिंग आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इन फॉर्म फलंदाज इथे डीप पॉइंट मध्ये चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे, परंतु इथे 3 धावा जेमतेम 1 धाव वाचवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश मिळतंय. 3 धावा इथे फलंदाजांनी पूर्ण केल्यात. 3 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा. पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षण खराब होत आहे. मग आता एवढं चांगलं मैदान आहे आणि त्यामध्ये देखील जर का चेंडू हातातून निसटला, काहीशी उसळी घेतोय, म्हणजे नशीबच खराब. इथे नशिबाची साथ. अभिजितच्या खात्यामध्ये जोडले जातील 4. धावसंख्या होते ती बिनबाद 32 धावा. धावसंख्या होते ती 32 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये हे अजूनही दुसरं सुरू आहे जे पॉवर प्लेचं, आणि या षटकामधील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 17 धावा आतापर्यंत गोलंदाजांनी खर्च केला. त्यामध्ये या 4 धावा देखील ऍड करा. 21 धावा खर्च केल्या. धावसंख्या 2 षटकानंतर 36 धावा.
2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 36 धावा. पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत. पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. जसा चेंडू आला तसा फेकून दिला. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. क्या बात है. चला आपण गोळा झाला तर आपला वेळ खर्च होईल. गोळा होऊ नका. एखाद्या खेळाडूने येऊन गोलंदाजाला सांगणं, यष्टीरक्षकाने सांगणं हे बरोबर आहे, पण एखादा लॉंग ऑनचा खेळाडू येऊन सांगणार त्यामध्ये तुमचा वेळ वायाला जाईल. धावसंख्या होते ती 42 धावा. म्हणजे मकरंद अगदी मोठे मोठे फटके खेळतोय. आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 42 मधल्या 30 एकट्या मकरंदच्या बॅटमधून आल्यात. अभिजित देखील चांगली साथ देतोय. 3 मध्ये 9 आहेत त्याच्या बॅटमधून आल्यात. त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. मॅच बॉल आलाय. धावसंख्या होते ती 42 धावा. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. म्हणजे गोलंदाज अगदी अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी करायला सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या, परंतु आपला संयम इथे ढळू दिला नाही. संयमाने गोलंदाजी केली जाते विचारपूर्वक. 42 धावा. परंतु फलंदाजाकडे देखील तितकाच चांगला क्लास आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय आणि त्या दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 43 धावा. चव्वेचाळीस धावा आतापर्यंत झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल धाव येते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत मकरंद यांची आपण पाहतोय. अभिजित देखील चांगली साथ देतोय. 45 धावा इथपर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. एकच धाव इथे घेतली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा विदाउट लॉस. 46 धावा. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रदीप. गोलंदाजी मार्क वरती येतोय. या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. मी तुम्ही सांगायच्या अगोदर ती सांगितलं प्रदीपच आहे. तर बहुतेक खेळाडू इथे ओळखीचे झालेत. आता हा इथे अमित आहे बरोबर ना. त्याच्या बोटाला लागलंय त्याच्यामुळे तो लगेच लक्षात आला मला की बॅटिंग चांगली करतोय. आणि प्रामुख्याने क्षेत्ररक्षण करताना लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्येच तो दिसतो. प्रदीप हा देखील एक अष्टपैलू खेळाडू भोर संघाचा. इथे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक. स्ट्राईकला असेल अभिजित, नॉन स्ट्राईकला तो मकरंद. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. उंचपुरा खेळाडू तिथे तैनात आहे. झेल टिपला जाईल
प्रदीपने मात्र इथे यश मिळवून दिलंय. पहिला फलंदाज बाधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. असं तिसरं षटक सुरू संपलंय. पाणी घेऊन गेलात. आता विकेट गेल्यानंतर पाणी घेऊन गेलात. कधीतरी एकदाच जा. पाणी देणं गरजेचं आहे. पाण्यासारखं पुण्य नाही. फार पुण्यवान व्यक्ती आहे ते. लोकांना पाणी पाजायचं काम करतात आणि आमच्या भोर भागातील आहेत. खऱ्या अर्थाने क्रिकेट या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. मोठ्या मोठ्या स्पर्धा या भागामध्ये खेळल्या जातात आणि त्या गावचे आपले सर्व पदाधिकारी आहेत, सर्व खेळाडू आहेत. भोरवेलला फार मोठा भाग आहे इथे आणि चांगल्या स्पर्धा तिथे संपन्न होतात. इथे प्रदीपने मात्र काहीसं कमबॅक केलंय. इथे धाव. बॅटची एज होती. अपील हाफ अपील केला होता परंतु यष्टीरक्षकाकडून इथे चेंडू निसटलाय. कुठल्याही प्रकारची दाद नाहीये. इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. पीसीएमसी टायगर्स आणि JS11. पीसीएमसी टायगर्स रिपोर्टिंग. पीसीएमसी टायगर JS11 लोखंडे. 11 प्लेयरची लिस्ट द्यायची आहे. JS11 लोखंडे 11 प्लेयरची लिस्ट द्यायची आहे. लास्ट कॉल. जयेश शिंदे. जयेश शिंदे 11. पीसीएमसी टायगर सौरभ सोमवंशी 11 ची लिस्ट. चला टॉस साठी यायचंय. हा टॉस JSU चे प्रवीण शिंदे, संजय खोपडे, विकास काळे, रवी पवार यांनी टॉस करून घ्यायचा आहे. जयेश शिंदे 11 अप्पांच्या नावाने बारामती संघ खेळतोय. त्याचबरोबर पीसीएमसी टायगर. दोन्ही संघांच्या कॅप्टननी टॉस साठी यायचंय. मी प्रवीण शिंदे, रवी पवार, संजय खोपडे, आमदार जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत संध्याकाळी ठीक 5 वाजता स्पर्धेचं बक्षीस समारंभ होईल. त्याचबरोबर आमदार माधुरीताई मिसाळ, भीमराव तापकीर, हेमंतभाऊ रासने, दीपक भाऊ मानकर, चंदूशेठ कदम, आबा बागुल, सुभाजी जगताप, आमचे परममित्र महेश वाबळे आणि राजेंद्र मुत्था या मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ होईल. मी जयेश शिंदे 11, विजूशेठ राठी यांनी टॉससाठी यायचंय. संजय कुंजीर, विजूशेठ राठी, प्रवीण शिंदे, रवी पवार टॉससाठी यायचंय. रवी पिंपरी चिंचवड अध्यक्ष, जयेश शिंदे 11. या स्पर्धेचे आयोजक संजय खोपडे, संजय कुंजीर, आलेल्या सर्व स्पॉन्सरर्स, आलेल्या सर्व संघमालक, कर्णधार, सर्व खेळाडूंचं केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं हार्दिक स्वागत. सीएपीडीचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी रोहित जोशी यांचंही स्वागत. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस करून घ्यायचा आहे. जयेश शिंदे 11, लोखंडे, पीसीएमसी टायगर, सौरभ सोमवंशी यांनी कॅप्टनला पाठवायचंय. टॉस साठी यायचंय. लास्ट कॉल. हे बघा, प्रत्येक वेळेस तुम्हाला कॉल केले जातात दोन्ही कॅप्टन्स. तुम्हाला 10 वेळा सांगण्यापेक्षा तुम्ही एकदाच या आणि लगेच टॉस करून घ्या. इथे मॅच देखील तितकीच महत्वाची. आम्हाला मॅच कडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. लास्ट कॉल. लोखंडे, सौरभ
चल ना टॉस साठी. तू नाहीये. तुझा कॅप्टन कोण आहे? प्रसाद लोखंडे. लोखंडे या लवकर, या टॉस नंतर द्या टीम. इथे एका बाजूने पुन्हा एकदा आक्रमण होत आहे. मकरंदच्या बॅटमधून हा षटकार येतो. धावसंख्या होते ते 58 धावा. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगिट. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार 6 धावा. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ. बॅक टू बॅक 2 षटकार. 64 धावा झाल्यात. हे 5वं षटक आहे. मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉल घ्या आणि तो गेला की लगेच दुसरा घ्या. अजिबात वेळ मध्ये घालू नका, कारण ही तिसरी मॅच आहे आणि आपल्याला आतापर्यंत 12 वाजलेत. एक इनिंगच अजून आहे. आपला कालचा टायमिंग होता की 1 वाजेपर्यंत 4 मॅच झाल्या पाहिजेत. ते शक्य होईल का नाही डाऊट आहे. बरोबर आहे ना. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगात पूर्ण आहे. धावसंख्या होते ती 66 धावा. मकरंद यांच्यासाठी षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक इथे येत आहे. रवी पवार आणि त्याचबरोबर संतोषजी वरे या दोन्ही मान्यवरांकडून मकरंदच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. इथून पुढे मागचे नाही ना, इथून पुढे. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून इथे चौकार जातोय आणि इथे मकरंदच्या वैयक्तिक 50 धावा पूर्ण झाल्यात. वेल प्लेड. 1000 रुपये इथे देण्यात येतील. वाह. या ठिकाणी रवी पवार या मान्यवरांकडून एक पारितोषिक आलंय. रवी पवार पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याकडून मकरंद याला 50 धावा पूर्ण झाल्याबद्दल 1000 रुपयांचं रोख पारितोषिक इथे दिलं जाणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण प्रदीप याला पाहतोय. शेवटचं षटक इथे हाताळण्यासाठी तो येतोय. धावसंख्या होते ती 71 धावा. 71 रन्स. तर रवी पवार देखील आपण आपल्या संघासाठी इथे फार मोठा पाठिंबा देत आहेत. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र अवांतर. वाईट बॉलचा कॉल. धावसंख्या होते ती 72 धावा. एका बाजूने मकरंद याने नक्कीच
पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज. इथे मात्र स्वतःहूनच फलंदाज बाद होतोय आणि बाद होऊन लगेचच इथे मैदानाच्या बाहेर येतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सचिन तू खेळायचं नाहीये बाळा. नाही नाही रवीला दे, रवी घालून उतरल. तू नाही नको खेळू. इथे मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज इथे बाद होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती अक्षय नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. पुढचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात देखील अक्षय इथे बाद होतोय. त्र्याहत्तर धावा झाल्यात. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. वा सुरेख फटका. क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळालं. एकी मारा लेकिन सबका जीत लिया. चौकार इथे 4 धावांसाठी. आमदार जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब युट्यूब आमदार जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी माऊली नररे चषक वर्ष 11वे या क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना JS11 वर्सेस PCMC टायगर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपले CAPTचे अध्यक्ष संदीप भाऊ पारख, विजूशेठ राठी, प्रवीण शिंदे, रवी पवार यांच्या उपस्थितीत हा टॉस होतोय. क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना. टॉससाठी मी दोन्ही टीमचे कॅप्टन JS11चे कॅप्टन विजय लोखंडे आणि प्रसाद कुटवड, टॉससाठी CAPTचे अध्यक्ष संदीप पारख, विजूशेठ राठी, प्रवीण शिंदे आणि रवी पवार. क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना. कॉल JS शिंदे 11 वर्सेस PCMC टायगर. उडवा. हेड टेल. प्रसाद तू टॉस जिंकलाय. तू प्रथम काय घेणार आहेस? फिल्डिंगचा निर्णय PCMC टायगर्स यांनी घेतलेला आहे. JS11 ही टीम बारामती तालुक्यातून येते. अतिशय सुंदर असा खेळ करून ते चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं. अजिबात वेळ लावू नका. किती रनांमध्ये तुम्ही थांबवणार आहे त्यांना? त्यांना जेवढ्या कमी धावांमध्ये आम्हाला थांबवता येईल तेवढा आमचा प्रयत्न असू. त्यांच्यामध्ये पण उत्कृष्ट बॅट्समन आहेत. ते आम्ही आधीच्या मॅचमध्ये पण पाहिलेले आहेत. तर त्यानुसार आम्ही आमचे बॉलिंग अटॅक करणार आहोत आणि जेवढ्या कमी धावात थांबवता येईल तेवढा आमचा प्रयत्न असेल. दोन्ही टीमला केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आणि आयोजकांकडनं खूप खूप शुभेच्छा. विजू सर, तुम्ही प्रत्येक वर्ष गेले 10 वर्ष ही टुर्नामेंटसाठी येतात. या वर्षामध्ये ही टुर्नामेंट प्रथमच ऑक्शन पद्धतीने झाली. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी तुम्हाला काय वाटतंय? भाऊ, नेहमीप्रमाणेच आयोजन खूप 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 सुंदर झालेलं आहे. असंच तुम्ही बारामती आणि बाकीचे तालुके आणि पुणे सिटीसाठी असं कंटिन्यू एक क्रिकेटच्या स्पर्धा भरवत राहा आणि क्रिकेटर्सला अजून प्रोत्साहन देत राहा. तुमचं आम्हाला सपोर्ट्स आहेच, त्याबद्दल काही शंकाच नाही आहे. सो थँक्यू भाऊ.
दोन्ही टीमला केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टकडनं खूप खूप शुभेच्छा. आलेल्या सर्व स्पॉन्सरर्स, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या पदाधिकारी तसेच आलेल्या सर्व खेळाडूंचं, संदीप पारक अध्यक्ष, अनिल बेलकर सेक्रेटरी, कुणाल राठोड क्रीडा अध्यक्ष, संजय खोपडे, आबा कुंजीर, गणेश पवार, समर्थ बेलकर, रोहित जोशी, राहुल देशपांडे यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि सर्व आलेल्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. चला इथे दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करतोय आपण. 78 धावेंचा इथे पाठलाग सुरू होईल. पहिला चेंडू इथे फुलटॉस आणि पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. 4 धावा. पहिला चेंडू आपण पाहिला तर चौकारासाठी आणि दुसरा चेंडू लगेचच ऑन साइडला इथे ढकलून दिलाय. एका धावेसाठी धावसंख्या होते ती 5. 78 धावांचा पाठलाग आहे म्हणजे पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. इथे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. धावसंख्या होते ती 5 धावा. इथे मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पूल केला. इथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडूला रोखणं फार अवघड आहे. चेंडू पुन्हा एकदा जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा पार. मारुतीच्या बॅटमधून येतोय एक सनसनी चौकार. 4 धावा. इथे हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने उडवला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजांनी घेतलाय. 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात. 78 धावांचा पाठलाग आहे. 13 धावेंची सरासरी आहे. त्यामधल्या 11 तर आल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. रणनीती इथे तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. धावगती योग्य आहे त्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. एकच धाव इथे घेतली जाईल.
एकाच धावेवरती इथे समाधान. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण नितीन याला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा झाल्यात. आमचे सर्व बारामतीचे खेळाडू आमचे पाहुणे इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत आहे. मनपूर्वक स्वागत. धावसंख्या होते ती 13 धावा. 20 मिनिटाचा टायमिंग लक्षात ठेवा. धावसंख्या होते ती 13 धावा. इथे चेंडू हवेमध्ये झेल मात्र होऊ शकत नाही. एक धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. पुन्हा एकदा इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू इथे डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी इथे केली जाते. इथे पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. चौदा धावा झाल्यात. काय गोलंदाजी इथे सुरू केली आहे नितीन यांनी. इथे मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल टिपला जाईल. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये. अमितच्या बॅटमधून इथे एकेरी धाव येते. नितीन यांनी फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक फलंदाज बाद आहे. नावच आहे नितीन. धावा पण 3 आणि एक फलंदाजाला देखील बाद केलाय. काय गोलंदाजी नितीनने केली.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा झाल्या. 24 चेंडू आणि 63 धावींची गरज आहे. 24 बॉल 63. चला 20 मिनिटाचा अवधी आहे, लक्षात ठेवा. इथे चेंडू व्हाईट बॉलचा कॉल. इथे अवंतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा. वाह, क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. थांबा 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 थांबा. आता कसं आहे, डगआउट आपलंच आहे आणि धावा पण आपल्यालाच मिळणार आहे. तिथे चेक केला तर बरं होईल. आहे ना आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर करू आपण. तुमची इच्छा आहे ना, आपण चौकार देऊ, पण तो असला तर. चला चौकार आहे, चौकार. 4 धावा आहेत. टेक्नॉलॉजी बरोबर आहे. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. 20 धावा झाल्यात. 22 चेंडू आणि 58 धावींची गरज आहे. बघा इथे या स्पर्धेचं लाईव्ह टेक्निशियन प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जात आहे आणि चांगलं कव्हरेज आहे. म्हणजे प्रत्येक बारकाईने या इथे गोष्टी निहाळल्या जातात. कॅमेरामन देखील चांगलं काम करतायत. इथे चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे तिसरा फलंदाज अमित देखील बाद होतोय. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. या ठिकाणी सीएपीडीचे अध्यक्ष आणि सास कंपनीचे सर्वेसर्वा संदीपजी पारेख यांनी सेमी फायनल ते फायनल या 3 मॅचसाठी प्रत्येक फलंदाजासाठी इथे एक पारितोषिक जाहीर केलंय. कुठल्याही फलंदाजाने एक चौकार अथवा एक षटकार, किती चौकार मारा आणि किती षटकार मारा, प्रत्येक चौकारासाठी 10 N95, प्रत्येक चौकारासाठी 10 N95 आणि प्रत्येक षटकारासाठी 10 N95 मास्क इथे देण्याचं जाहीर केलेलं आहे. मान्यवरांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे आभार आहेत. संदीपजी पारेख साहेबांनी या ठिकाणी जे पारितोषिक जाहीर केलंय, सेमी फायनल आणि फायनलच्या ज्या मॅचेस होणार आहेत त्यासाठी प्रत्येक चौकारासाठी 10 N95 आणि षटकारासाठी देखील 10 N95 मास्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला जे लाभणार आहेत त्याबद्दल संदीपजी पारेख साहेबांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे आभार. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल.
आणि इथे टिपला जाईल झेल. फलंदाज क्रमांक इथे तिसरा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डावखुरा शैलीचा गोलंदाज. आतापर्यंत दोन्ही षटकं अप्रतिम हाताळलेत. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर 20 धावा. आता शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 58 धावेंची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे कमीत कमी 20 धावा. 20 धावेंची इथे सरासरी आहे. म्हणजे जी 14ची होती ती 20 वरती आली आहे. कारण गोलंदाजी तिथे अप्रतिम झाली आहे. 18-58. षटक क्रमांक इथे 4ची सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नितीन. या षटकाची सुरुवात देखील सुरेखरित्या इथे केली जाते. व चांगला गोलंदाजी करतोय. गोलंदाजाचं देखील कौतुक आहे. चांगली गोलंदाजी करतोय. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतोय. उंचीचा फायदा घेतोय. वेगाचा देखील त्याला फायदा होतोय. आणि त्याचमुळे इथे चांगली गोलंदाजी आपल्याला साकारताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. धावसंख्या होते ती 21 धावा. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रदीप. इथे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि प्रदीप देखील इथे बाद. चौथा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. प्रदीप देखील इथे स्वस्तामध्ये बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय गणेश. आज भोरचा संघ काहीसा कारनामा इथे करू शकला नाही. जे आज जी कामगिरी हवी होती ती झाली नाहीये. निराशाजनक कामगिरी. म्हणजे प्रत्येक खेळाडूने इथे जे 100% एफर्ट्स या अगोदर ती दिले ते इथे कुठेतरी कमी वाटतात. जशा जशा मॅचेस तुमच्या जिंकत जातात ना, प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवान तुमच्या समोर येत राहतो. लीग पद्धतीनंतर ही आहे. पुढचा चेंडू इथे. चेंडू कुठे लागलाय? चेहऱ्याला ना. जरा काळजी घ्या खेळताना. पण गोलंदाज इथे मात्र फार भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. 21 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू बॅटची एज आणि फलंदाज बाद.
चला फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्या. 21 धावा झाल्यात. शेवटचे 14 चेंडू आणि 57 धावेंची गरज आहे. चौदा चेंडू आणि 57 धावेंची अजूनही गरज. हा चेंडू हलक्या हाताने फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. एकेरी धाव मिळते. धावसंख्या होते ते 22. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 55 धावेंची गरज आहे. 13 चेंडूंमध्ये अजूनही 55 करायच्या. जे लक्ष फार दूरवरती गेलंय आता. तेरा चेंडू आणि 55 धावा. स्वप्नील आघाडीचा फलंदाज आहे, परंतु स्वप्नीलच्या खांद्यावरची जी जबाबदारी आहे ती मात्र त्याला पेलता नाही. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या. सुरुवात अगदी सुरेख झाली, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी इथे मात्र संधी दिली नाही. षटक क्रमांक मैदानामध्ये 4चा खेळ संपलाय. या षटकामध्ये देखील अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नितीन यांची, आणि या षटकामध्ये देखील 3 ते 4च धावा इथे खर्च केल्या. या गोलंदाजाने आज फार चांगली गोलंदाजी केली आहे. हा देखील गोलंदाज अविनाश इथे फलंदाजांचा विनाश करण्यासाठी इथे गोलंदाजी मार्कवरती येतो. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं सुरू आहे, 5वं सुरू आहे, आणि 5व्या षटकाची सुरुवात देखील एका धावेने होते. धावसंख्या होते ती 23 धावा. नाही घेतला रन्स. डॉट बॉल आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार. इथे एक से भले 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25. 5वं षटक सुरू आहे. 25 धावा झाल्यात. 10 चेंडूंमध्ये 53 धावेंची गरज. 10 बॉल 53. मॅच फार लांबवरती गेली. ते पुन्हा एकदा लॉंगअपच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, आणि इथे 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 27. 27 रन्स ऑन बोर्ड. इथे पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज इथे बाद होईल. स्वप्नीलचा देखील खेळ इथे संपुष्टात येतोय, आणि 6वा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन आहे. 27 या धावसंख्येवरती 6वा फलंदाज बाद. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. 8 चेंडूमध्ये 51 धावेंची गरज. चला फलंदाज पटकन क्रीज वरती या, वेळ लावू नका प्लीज. 8 चेंडूमध्ये अजूनही 51 धावेंची गरज आहे. 8 बॉल 51. इथे मात्र चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा कॉल. धावसंख्या होते ती 28 धावा. 8 चेंडू आणि 50 धावेंची गरज. इथे बिग हिट, आणि चेंडू आउट ऑफ द पार्क आहे. षटकार आहे. 28 + 6 34 धावा.
पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येत वाढ. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांमध्ये 35 झाल्यात. आता शेवटचे 6 मध्ये 43 धावेंची गरज आहे. 6 बॉल 43. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. गोलंदाजी इथे सज्ज होईल. अभिजित आपण पाहतोय. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या होते ती 36 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे आणि 5 चेंडूंमध्ये 42 धावेंची गरज आहे. 5 बॉल 42. फार दूरवरती सामना निघून गेलाय, परंतु प्रयत्न करायचे सोडायचे नाही. पुढच्या संघाने लगेच तयार राहायचंय. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. 37 धावा इथे पूर्ण होत आहेत. चेंडू पुन्हा एकदा 2 धावेसाठी इथे जेमतेम 2 धावा पूर्ण केल्यात. 39 झाल्यात. 3 मध्ये 39 करायच्यात. 3 मध्ये 39 झाल्यात. 3 मध्ये 39 करायच्यात. आता 3 मध्ये 39 करायच्यात म्हटल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती त्या फलंदाजाला फार उशिराने सोडलंय मला वाटतं. कारण एक षटकार आणि एक चौकार इथे फलंदाजांच्या बॅटमधून येतोय. अनिकेत यांच्या बॅटमधून उशिरा काय होईना चौकार षटकार आलेले आहेत. फार उशिरा सोडलं म्हणजे यांना. बॅटिंग ऑर्डर काहीशी चुकीची झाली. आता पुढच्या वेळेस ओपनिंगला पाठवा. 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 43. इथे मात्र चेंडू वाईड बॉलचा कॉल आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 44 धावा. 2 चेंडू आणि 34 धावेंची गरज आहे. 2 बॉल 34. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार. क्या बात है. 50 धावा इथे भोर संघाच्या पूर्ण झाल्यात. 50 अप. अनिकेत यांच्या बॅटमधून 6 चेंडूंमध्ये 20 धावा आल्यात आतापर्यंत. 1 चेंडू आणि 28 धावेंची गरज आहे. 1 बॉल 28. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग द कार्पेट आणि या चेंडूवरती देखील चौकार आहे. 54 धावा झाल्यात, परंतु 24 धावेने इथे क्वार्टर फायनल मध्ये भोर संघाला मात्र पराभवाच्या छायेत जावं लागतंय. विजयी संघाचं अभिनंदन आहे. 3रा इथे संघ आपल्याला भेटतोय जो सेमी फायनल मध्ये इथे दाखल होतोय. पीसीएमसी लेजंड हा संघ 3रा सेमी फायनलिस्ट आपल्याला या स्पर्धेमध्ये भेटलाय. विजयी संघाचं अभिनंदन आहे. तर जो संघ इथे खेळण्यासाठी भोर वरून इथे दाखल झाला त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक असे आभार आहेत.